नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी अनिता उमाटे बोलते. माझ्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीत आहे, अनिता उमाटे 5757 आहे. बरेच दिवस झाला मी लॉंग व्हिडिओ टाकलेला नाही, कारण व्हिडिओ खूपच कमी व्हायरल बी व्हायला लागलेत आणि व्ह्यूज पण खूप कमी यायला लागलेत. कसं आहे, आपण एकदा चालू केलेलं असताना चॅनल, मग ते त्यात प्रगती व्हावी अगर कधी कमी कधी जास्त. पण एकदा चालू केल्यानंतर वाटतं ना, बंद कशाला करावं असं वाटतं ना. आज नाही तर उद्या व्हायरल होईल, आज नाही तर व्ह्यूज येतील, ह्या उद्देशानेच आपण व्हिडिओ टाकत राहतो. आणि आपण कसं आता निवांत असतो, त्यामुळे एकदा आपली सवय लागली असेल ना व्हिडिओ टाकायची. चला, पण छंद तरी चांगला आहे, हा वाईट नाही त्याच्यामध्ये काय. आपण चांगले व्हिडिओ टाकतो, समाजाबद्दल बोलतो, जे काय चालले आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये त्याच विषयी आपण बोलतो, दुसरा विषय काही बोलत नाही आपण. तर मी आज एक विषय बोलायचं तुम्हाला सांगते, कारण आपण कुठेही बाहेर जातो ना, तेव्हा बघते मी काही ठिकाणी मुलं असते तर वडिलांवर ओरडत असते, डोळे मोठे करून बघतात, बाप घाबरतो. बापाला मुलगा घाबरत असतो लहान असताना, आणि आता बाप म्हटलं तरी तो मुलगा म्हणजे बाप आता मुलाला घाबरतो, मुलगा काय म्हणतो काय की, मुलगा काय म्हणतो काय की. तर बघा, त्यांनी खुद की जिंदगी म्हणजे स्वतःची जिंदगी बेचकर म्हणजे स्वतःला विकून त्यांनी अक्षरशः तुम्हाला वाढवलेलं असते. स्वतः 2 रुपयाच्या गोळीमध्ये त्यांनी ताप, थंडी, सर्दी, खोकला घालवला असतं आणि तुम्हाला महागड्या दवाखान्यात त्यांनी घेऊन गेलेलं असतं. स्वतःला एक नाही तर 2 ड्रेस असतात आणि तुम्हाला छान छान भारी भारी कपडे घेतलेले असतात. ऊन, वारा, पाऊस सगळ्यापासून तुम्हाला त्यांनी वाचवलेलं असतं. तुमची हौस सगळी पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत असतो. तुम्हाला जेवढं होईल तेवढं महागड्या शाळेमध्ये घालण्याचा प्रयत्न करतो, शाळेमध्ये व्यवस्थित पाठवतो, ड्रेस इस्त्री घरामध्ये करून देतो, आई डबा करून देते रोजच्या रोज. तुमची खूप काळजी करत असतो तो बाप. अक्षरशः ते अंगाचं कातड काढून सुद्धा तुम्हाला त्याची चप्पल करून तो घालेल, असं एवढा बाप असतो तो. त्या बापासारखं कोणीच करू शकत नाही हो, असा तो बाप असतो. स्वतःला ना एस टीमध्ये जातो तो बाप, एस टीमध्ये जातो आणि तुम्हाला 4 व्हीलर गाडी घेऊन देतो. तुम्ही त्या 4 व्हीलर गाडीमध्ये जाता, पण तुम्हाला लाज वाटते की आपल्या बापाला, आईला 4 व्हीलर गाडीमधून हिंडवावं, फिरवावं, देवदर्शनाला न्यावे. तुम्हाला लाज वाटते. बाप धडपडत उठतो आणि एस टी पकडतो, जागा मिळत नाही, कधी कधी उभारून जातो ते एस टीमध्ये. देवदर्शनाला त्यांचं वेळच असतं ना, त्यांना आता देवदर्शनाला जावं लागतं. काही गावाकडे कामासाठी, काही निमित्ताने, काही वेळेला सारखं सारखं जावं लागतं. तर तो एस टीने, ट्रेनने जात असतो. त्याला चालता येत नसतं, त्याला दिसायला कमी होतं, त्याला ऐकायला कमी येतं, त्याला तरीसुद्धा तो धडपडत पडत उठत जातो. पण पोरांना असं वाटत नाही की माझा बाप आहे, तो एवढा त्रास करून जातोय, गावाला जातोय. म्हणजे कसं असते बघा ना, तुम्ही जेव्हा लहान असताना तो खूप जपतो, त्याला खूप जपतो. जरा ठेस लागली तरी त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येते. माझ्या पोराला लागलं काय की, माझ्या पोरावर तर बायकोला सारखं सांगतो, त्याला लागलं बघ, त्याला लागलं बघ, त्याच्याकडे लक्ष ठेव बघ. लहानपणी तो माती खाईल, थंडी वाजवली म्हणून त्याला स्वेटर आणतो, स्वेटर घालायचं, कानाला टोपी बांधतो, अंगाला, छातीला, पाठीला, हाताला, पायाला विक्स लावून झोपवतो, गरम शेकतो त्याला बाप. आई तर खूप करत असते त्याच्यापेक्षा, पण आई कसं रागवती, मारती, सगळं करत असते, पण बाप तो असतो त्याचं लांबून का लक्ष असतं बापाचं. ती आई सुद्धा धडपडती उठती, तिला देवदर्शनाला येत असते, तिला एस टीमध्ये खूप गर्दी असते, तर त्या गर्दीत शिरती, एस टीने देवदर्शन जाते आणि आपल्या मुलांना 4 व्हीलर गाडी घेऊन देते. स्वतःच्या जो काय कमवतो त्या कमवत्या पैशामधून तो स्वतःच्या पोराला 4 व्हीलर गाडी घेऊन देतो स्टार्टिंगला, नंतर हप्ते तो
पोरगा फिरतो, पण पोरगा कधी म्हणत नाही की आई पप्पा चला तुम्हाला मी गाडीतून नेतो, देवदर्शन नेतो, कधीच म्हणत नाही तो. एवढं कसं मन दगडाचं काळजीचं झालं असं पोरांचं. अक्षरशः खूपच बदलले जग. जग जाऊ द्या, पण मन माणसांची खूप बदललेत. इतकी बदललेत ना की काळीज सुद्धा त्यांचं दगडाचं झालेलं आहे. म्हणून म्हणतात ना, देवा मंदिरामध्ये दगडाचा देव आहे, तुला कशाला रे? माणसाचं काळीज आहे का तुला? नाही. तुला दगडाचा देव, तुला काय कळतंय प्रेम? बरोबर आहे की नाही? काही वेळेस माणूस थकतो, थक जात आहे हो माणूस सारखं. आपण विचार करून 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 हे असं कसं झालं, असं कसं झालं. म्हणून आई आणि बाप परत वरून काय म्हणायचं, काय केलं आमच्यासाठी? तो तुम्हाला ऊन वारा पाऊसपासून वाचवतो, परत काय केलं आमच्यासाठी? स्वतःची जिंदगी पूर्ण विकल्यासारखंच असत. तो काहीच करत नाही स्वतःसाठी. खुद की जिंदगी बेचकर आपके लिए सब कुछ करता है, फिर भी क्या क्या किया आपने? काय केलं तुम्ही आमच्यासाठी? स्वतः साधी चप्पल घालतो पायामध्ये 100-200 रुपयाची, आणि पोराला 1000-1000 रुपयाचे शूज बूट घेऊन देतो. काय केलं आमच्यासाठी? 5 रुपयाची गोळी आणून खातो, तुम्हाला महागड्या हॉस्पिटलमध्ये नेतो. काय केलं तुम्ही आमच्यासाठी? धडपडीमध्ये एसटीमध्ये जातो, ट्रेनमध्ये जातो, पोराला 4 व्हीलर गाडी घेऊन देतो, लाख रुपयाची 2 व्हीलर गाडी घेऊन देतो, तर परत मुलगा काय म्हणतो, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? नोकरीमधून रिटायर होतो, रिटायर झाल्यानंतर त्या पेन्शनवर सुद्धा तुम्हाला लोन काढून घर घेऊन देतात, सेपरेट वेगळं राहता तुम्ही बायकोला घेऊन, तरी सुद्धा म्हणतात काय केलं आमच्यासाठी? घाण शिव्या सुद्धा देतात बापाला. म्हणजे यांची पातळी किती खालच्या दर्जाचे यांचे विचार गेले असतील. त्यांनी तुम्हाला वळण लावण्यासाठी किती प्रयत्न केलेले असतात. लहानपणी शिक्षणासाठी आपल्याजवळ राहून मुलगा बिघडतो म्हणून त्याला लांबच्या शाळेमध्ये ठेवतात, तिथं फी भरतात, महिन्याला भेटायला जातात, तेवढ्या लांबून एसटीमधून प्रवास करून जातात. एवढी ऐपत नसते त्या बापाची की 4 व्हीलर गाडी घेऊन तुला भेटायला यावं, भेटायला जावं, नसती त्याची ऐपत. मुलगा नुसताच म्हणतो पप्पा मला 4 व्हीलर गाडीमध्ये या तुम्ही भेटायला. बाप पैसे उसने पासने घेऊन गाडी भाड्याने करून 4 व्हीलर गाडी घेऊन भेटायला जातो, का की पोराला वाटावं माझ्या की सगळ्या मी मित्रांकडे गाडी, माझ्या पण पप्पांकडे, आमच्याकडे पण गाडी, हे त्याला दिखावा करायचा असतो. ते सुद्धा स्वप्न पूर्ण करतात त्याचं. परत तरी पण म्हणतात बाप काय केलं तुम्ही आमच्यासाठी? आणखीन काय करायला पाहिजे? अख्खी जिंदगी तो स्वतःला झोकून देतो, तरी सुद्धा म्हणतात काय केलं तुम्ही आमच्यासाठी? जेवढं त्याच्याजवळ ऐपत आहे तेवढं तो करतो. हां, त्याच्या बापाची जर भरपूर जमीन असली, भरपूर पैसा, गडगंज संपत्ती असते, तर तुमच्यासाठी आणखीन केलं असतं. पण तो स्वतःच्या कमाईमधून करतो, स्वतःच्या कष्टामधून केलेलं असतं. त्यात एकही पैसा कुणाचा नसतो, स्वतःच्या कष्टातून केलेलं असतं बापाने. कितीतरी वेळा त्याचं रक्त सांडलेलं असतं, तरी सुद्धा म्हणतात काय केलं तुम्ही आमच्यासाठी? आई ती आई असती, बाप तो बाप असतो. आई बापासारखं कोणीही करत नसतं. जरी तुमच्यासाठी दुसऱ्यांनी कितीही केलं तरी ते परतफेड असते. जसं तुम्ही बँकेचं लोन काढता, त्या लोन भरलं नाही तर त्याचं व्याजाला व्याज लावता, तुम्ही डबल देता पैसा तिथं. आणि जेवढं तुम्हाला बापाने स्वकष्टातून दिलेलं असते, त्या बापाच्या पैशातून थोडेसे पैसे सुद्धा तुम्हाला बापाला द्यायला नको वाटतात. आम्ही नाही देणार, आम्हाला नाही देणं होत. लाखो रुपयाचं तुम्हाला नुकसान होते, ते नुकसान भरपाई करता तुम्ही, पण बापाचा पैसा देत नाही तुम्ही घेतलेला. कारण तुम्ही आमच्यासाठी काय केलं? जसं बापाने बापाचं कर्तव्य केलं तसं तुम्ही तुमचं कर्तव्य करता का? एक दिवस तर तुम्ही तुमचं कर्तव्य केलं का? कधी बापाला दवाखान्यात नेला तुम्ही, कधी आईला दवाखान्याला नेलात, कधी आईला देवदर्शनाला तुमच्या खर्चाने पैसे खर्च करून देवदर्शनाला नेलात का आईला? कधी आईला हॉटेलमध्ये जेवायला नेलं का? कधी भारी एखादे कपडे घेतले का त्यांना? कधी त्यांचं वाढदिवसा शुभेच्छा दिल्या का तुम्ही? नाही. काय केलं तुम्ही आमच्यासाठी? अरे मेल्यावर सुद्धा तुम्हाला वाटतंय आमच्यासाठी काय केलं त्यांनी? मेले तर मेले, अक्षरशः मरणाची वाट बघतात. कसा आहे ना देव सुखी ठेवल. देव म्हणतो ना
आहे देव, कुठंतरी आहे तो. म्हणतो अरे तू काय बापाला सुखी ठेवलास म्हणून तुला सुखी ठेवावं मी. जैसी करणी वैसी भरणी. जसं कर्म केलं तसं फळ मिळतं तुम्हाला. तुम्ही ह्या भ्रमात राहू नका. मी खूप कष्ट केलं. अरे खूप कष्ट करायला पाहिजे बापासाठी, आईसाठी, तर तुम्हाला कर्माचं फळ चांगलं मिळतं. बायकोने तुम्हाला हे सांगितलं ते सांगितलं, त्या बायकोचं ऐकून तुम्ही आई बापाला एवढं दुखवलेलं असतं ना, मर्यादा पार केलेलं असतात तुम्ही, आणि त्याचं कर्म तुम्हाला नक्की एक दिवस मिळतं. म्हणून आई बापाला विसरू नका. लक्षात ठेवा, तुम्हाला शेवटी आई ती आई असते, बाप तो बाप असतो. त्यांनी तुमच्यासाठी खूप कष्ट केलेले असते, तुम्हाला खूप जपलेलं असतं त्यांना लहानपणी तुम्हाला. आजकालची मुलं खूप बिघडलेली आहेत. आईबापाची जरासुद्धा किंमत करत नाहीत. अशी खूप मुलं कमी आहेत की जे आईबापाची सेवा करतात. आईबापाने आपल्यासाठी केलेलं त्यांना जाणीव होती, पण एक मुलाला अजिबात जाणीव होत नाही. इतके घाणेरडे वर्ड वापरतात ते आईबापासाठी, खूप घाणेरडे वर्ड वापरतात. चला बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.